आज आपण बनवणार आहे ब्रेड टोस्ट सँडविच। चला तर मग बनवूया ब्रेड टोस्ट सँडविच। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक मोठी वाटी भरून कोथिंबीर, पुदिना आणि 3 हिरव्या मिरच्या। मिक्सर मध्ये कोथिंबीर, पुदिना टाकून घ्यायचा, 3 हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे, थोडंसं मीठ। आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। चटणी बनवून तयार आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला मिक्स केलेला आहे। ब्रेड टोस्ट सँडविच बनवण्यासाठी आता इथे आपण बटाटे बॉईल करून घेतलेले। साधारण मी 6 ते 7 सँडविच बनवणार आहे, त्यासाठी मी 7-8 बटाटे घेतलेले। आता इथे आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची, सँडविच मधलं सारण। त्यासाठी मी इथे 1 चमचा मोहरी टाकलेली। मोहरीची फोडणी बसल्यावर लगेच बटाटा मॅश करून त्याच्यात टाकायचा। हे सगळे बटाटे टाकून घेते। 1 चमचा हळद आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्थात चवीनुसार मीठ। आता हे चांगलं मी मॅश करून घेते। अशा प्रकारे आपलं बटाट्याचं सारण तयार। आता आपण जे ब्रेड टोस्ट सँडविच बनवणार आहे त्यासाठी मी इथे बीट किसून घेतलेले आहे, कांद्याचे असे गोल गोल स्लाइस केलेले, शिमला मिरची, गाजर, काकडी, टोमॅटो। टोस्ट सँडविच तयार करून घेऊ। मी 2 सँडविच तयार करणार आहे। सर्वात पहिले ही जी ग्रीन चटणी ती मी ब्रेडला लावून घेते। आता चटणी लावून घेतलेली आहे। यावर सर्वात पहिले आपण कांदे ठेवून घेऊ। ब्रेड टोस्ट सँडविच हे सँडविच आपल्याला फक्त घरीच खायला भेटू शकतं। आपल्या खाण्यासाठी तर आपण एवढं करूच शकतो। मी इथे शिमला मिरची भी टाकली, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नसेल टाकायची नका टाकू। तुम्हाला आवडीप्रमाणे घ्या तुम्ही भाज्या। लगेच काकडी ठेवून घेऊ। इथे मी टोमॅटो ठेवून घेतला। या सँडविच मध्ये खरं तर अजून हिरवी मिरचीचे तुकडेही छान वाटतात, पण मी माझ्या मुलासाठी करते त्यामुळे मी हिरवी मिरची टाकत नाहीये। मस्त बीट टाकून घेतलं। आता तुम्हाला यावर एक तर मेयोनीज टाकू शकता तुम्ही, एक तर चीज टाकू शकता। हे झालं आपलं इकडे। आता हे जे 2 ब्रेड आहे याला आपल्याला बटाट्याचं सारण लावून घ्यायचंय। एक बाजूला मी सारण भरून घेतलेलं, हे 2 ब्रेडला मी तसंच करून घेतलेलं। चीज टाकून घेणार आहे। तुम्ही चीज टाका, मेयोनीज टाका, फक्त काकडी टाकायच्या अगोदरच मेयोनीज टाकून घ्यायचं, त्याचाही स्वाद छान लागतो। आता जे मी हे बटाट्याचं सारण भरलेले ते मी याच्यावर टाकून घेते आणि हलक्या हाताने प्रेस करायचं ते। चला आपण पॅन मध्ये ते फ्राय करून घेऊ। बटर टाकायला कंजूसी करायची नाही, बटर चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आणि मग आपलं सँडविच त्याच्यावर ठेवायचं। एक 5 मिनिटं ते खालून पूर्ण झाल्यानंतर त्याला आपण पलटी मारू। हे एका बाजूने छान प्रकारे भाजल्या गेले। आता आपण ते पलटी करून घेऊ। हे एका बाजूने छान प्रकारे भाजले गेले। आता ते पलटी केलं, पुन्हा मी त्यामध्ये बटर टाकलं। आता परत हे 5-1 मिनिटं एका बाजूने भाजू देऊ छान प्रकारे। सँडविच छान प्रकारे तयार झाले। आता आपण ते कट करून घेणार आहे। नक्की हे सँडविच तुम्ही घरी करून बघा, खूप छान होते। बघा आपलं ब्रेड टोस्ट सँडविच तयार झालं। त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे। ते तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता। किती छान झालेलं आहे। घरात ब्रेड असेल तर चला लगेच बनवायला घ्या। फक्त काही भाज्या लागणार आहे
आणि आपलं टेस्टी ब्रेड सँडविच तयार होणार आहे. चला मग रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.